नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप ताजे हिरवे मटार घालूयात. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या व 2 चमचे दही घालून मिक्सरला बारीकसर वाटण दळून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान बारीकसर वाटण दळून झालेलं आहे. हे वाटण दळताना यामध्ये मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला होता. हे वाटण आता एका भांड्यात काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकूयात. त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक कापलेला कांदा व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर व चवीनुसार मीठ ॲड करून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. हे मिश्रण घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेऊयात. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटून घेतलं होतं, त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मी यामध्ये टाकत आहे. या मिश्रणामध्ये जवळपास 5 ते 6 चमचे मी पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. यावर आता 10 मिनिटे झाकण ठेवूयात, जेणेकरून हा रवा छान मुरेल. आता 10 मिनिटानंतर पहा, रवा छान भिजला गेला आहे. यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूयात आणि त्यावर 1 चमचा पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. अप्पे बनवायच्या जस्ट आधीच आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे. खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही यामध्ये 2 चिमूट इनोचा वापर सुद्धा करू शकता. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे. तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला अप्पे बनवायसाठी पाहिजे आहे. आता गॅसवर मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. या अप्पे पॅनमध्ये अगदी 2-2 थेंब तेल टाकून घेऊयात. त्यानंतर या अप्पे पॅनमध्ये सर्व साच्यामध्ये 1-1 चमचा बॅटर टाकून घेऊयात. बॅटर टाकून झाल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे हे अप्पे वाफवून घेऊयात. आता 2 मिनिटानंतर पहा, अप्पेची एक बाजू व्यवस्थित शेकून झालेली आहे. हे सर्व अप्पे आता पलटी मारून घेऊयात. इथे मी सर्व अप्पे पलटी मारून घेतलेले आहे. यावर आता झाकण ठेवूयात आणि दुसरी बाजू सुद्धा 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर वाफवून घेऊयात. 3 मिनिटानंतर पहा, अप्प्यांची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित शेकून झालेली आहे. इथे सर्व अप्पे व्यवस्थित शेकून झालेले आहेत. हे अप्पे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या बॅटरचे अप्पे अशाच पद्धतीने बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता, ताजे हिरवे वाटाणे आणि अर्धा कप रवा वापरून इथे मस्त खमंग व खुसखुशीत अप्पे बनवून तयार आहेत. तर मग तुम्ही पण हे अतिशय रुचकर लागणारे अप्पे जरूर बनवा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.